नमस्कार. आज मी पुन्हा एकदा शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ साफ करून धुवून घेतलं आहे पाण्याने आणि त्यातलं पाणी निथळलेलं आहे. आता बारीक चिरून घेतलेलं आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे, तर थोडंसं मीठ घालते आणि बारीक चिरलेला बटाटा घालते आणि परतून घेते. मीठ घातल्याने तेल बाहेर नाही उडत. 2 सुक्या मिरच्या घालते, थोडंसं जिरं आणि तमालपत्र घालून मिक्स करून घेते आणि थोडं परतून घेते. इथे एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा पण परतून घेते. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. एक छोटा चमचा आलं बारीक चिरलेला आणि लसूण बारीक चिरलेला घालून परतून घेते. एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला. सगळं मिक्स करून घेते. लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि धणे पावडर घालते. थोडीशी हळद घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून आणि मिक्स करून घेते. इथे बारीक चिरलेला पालक घातलेला आहे आणि झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. बटाटा पण शिजलेला आहे आणि पालक पण शिजलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते आणि मिक्स करून घेते. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. 2-3 मिनिटं झालेली आहे. भाजी छान शिजून आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते आणि गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. 2 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घेते. पालक बटाट्याची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा परतून घेते. कांदा लालसर झालेला आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण घालते आणि परतून घेते. आलं लसूण परतून झालेलं आहे. इथे साफ केलेलं मी फ्लावर घालते आणि तेलावर परतून घेते. त्यात एक टोमॅटो घालते. टोमॅटो पण परतून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर घालते. मिक्स करून घेते. 2 हिरव्या मिरच्या घालते उभ्या चिरलेल्या आणि पुन्हा एकदा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. ते मटारचे दाणे घातलेले. थोडंसं पाणी घालते. सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून मटार आणि फ्लावर शिजायला ठेवते. फ्लावर शिजलेला आहे. त्यात शिजून ठेवलेली मसूरची डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. इथे भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे डाळीला फोडणी घालायसाठी. त्यात 4 लसणीच्या पाकळ्या उभ्या चिरलेल्या, थोडंसं जिरं, तमालपत्र आणि 2 सुक्या मिरच्या घालून फोडणी तयार केलेली आहे. आता मी डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे आणि मिक्स करून घेते फोडणी. वरून कोथिंबीर घालते. मिक्स वेज डाळ तयार आहे. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. कमी तिखट आहेत त्या. तर मधून चिरून त्यातल्या बिया काढून घेते. अशा प्रकारे आता ते एका साईजमध्ये मी कापून घेते, म्हणजे पॅनमध्ये बसतील बरोबर. चिरलेल्या मिरच्यांना मीठ लावून घेते. मीठ लावून झालेलं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे. त्यात हळद, थोडंसं ओवा घालते, हिंग, तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ
आणि थोडंसं पाणी घालून मी गुठळ्या मोडून घेते. गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. आता पाणी घालून मी बेसनची पेस्ट करून घेते आणि थोडं फेटून घेते. मिरच्यांना बेसन लावून घेते अशा प्रकारे. ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात मिरच्या तळायला ठेवते. एका बाजूने तळून झालेल्या, आता मी दुसऱ्या बाजूने तळून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने मिरच्या तळून घेते. मिरच्या तळून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.